स्पॉन्सरशिप. त्यानंतर आपण JTC लाईव्ह मुळाल म्हात्रे इंटरनेट सर्व्हिस फ्री प्रोव्हाइड केले. नयन म्हात्रे यांच्या माध्यमातून नयन केबल सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्याला इथे इंटरनेट सर्व्हिस फ्री उपलब्ध करून दिलेली आहे. हितेश घरत निश्चित सन्माननीय हितेश घरत यांच्या माध्यमातून मंडप संपूर्णपणे व्यवस्था या टुर्नामेंटसाठी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय सन्माननीय रवी मिश्राजी यांच्या माध्यमातून चेंडू पुरवलेला आहे आणि नाश्ता या संपूर्ण टुर्नामेंटसाठी. सन्माननीय बिट्टूभाई यांच्या माध्यमातून निश्चित आपण बघतोय फटाके संपूर्ण या टुर्नामेंटसाठी पुरवले गेले. आणि निश्चितच राज पाटील आपण बघतोय सन्माननीय राज चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट सुद्धा पुरवण्यात आलेला आहे. एकंदरीत सगळ्याच आपण बघतोय मान्यवरांनी या टुर्नामेंटला सहकार्य केले आणि आपण बघतोय सहकार्यातून निश्चितच यशस्वीतेकडे प्रत्येक स्पर्धा होत असते. आणि म्हणून सर्वच सहकार्य केलेल्या मान्यवरांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद या पारस्पर नगरी क्लबच्या माध्यमातून. स्पर्धेला सुरुवात होणार आहे. नियमावली माहिती करून घ्यायची पंचांकडे. निश्चितच आपण बघतो दोन पंच अतिशय अनुभव या पंचांना. अनेक टुर्नामेंट मी बघितले पंचगिरी करताना. एक चांगले उत्तम खेळाडू सुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय यावेळेस हे पंच मैदानात उतरले गेले. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. फिल्डिंग लावून घ्या. बॉलिंग टीम यानी कि पारसनाथ स्पार्टन से ये रिक्वेस्ट है कि फील्डिंग तैयार कर लीजिए. तर आपण बघू शकतो स्क्रीनवर सन्मान्य चित्रनगर आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर सुद्धा चित्रनगर त्यांच्या समोर इतर मान्यवर सुद्धा आपल्याला या ठिकाणी या ऑन स्क्रीनवर JTC लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतो ही स्पर्धा लाईव्ह बघायला मिळते. आणि मान्यवर पाहुणे आपल्याला या ऑन स्क्रीन यावेळेस बघायला मिळतात. उद्घाटन सोहळा पार पाडला गेला सन्मान्य चेतनदादा यांच्या माध्यमातून. आणि निश्चितच एकंदरीत या स्पर्धेला सुरुवात होतात. प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. दोन फलंदाज आपण बघतो. या एका बाजूला कुणाल आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो सुद्धा कर्णधार मैदानामध्ये यावेळेस पारसनाथ पायरेट्सच्या माध्यमातून. तर नियमावली जाणून घ्या. निश्चितच सर्वांना ट्रॅक टी शर्ट आणि शूज अनिवार्य नाही. कोणताही खेळाडू ड्रिंक करून खेळणार नाही लक्षात घ्या. मद्यपान करून खेळल्यास त्या खेळाडूला ग्राउंडच्या बाहेर काढलं जाईल. कोणत्याही गोष्टीवर चर्चा करण्याचा अधिकार फक्त पंच आणि कर्णधार यांनाच असेल. निश्चितच कोणताही खेळाडू डिस्कशन करना रहेगा तो सिर्फ कैप्टन करेगा. कोई भी खिलाड़ी डिस्कशन नहीं करेगा. लोभाव असेल तर फक्त धावचीत रनआउटच दिलं जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि सामन्यादरम्यान ओव्हरथ्रो केल्यास धावा दिल्या जातील, रन दिल्या जातील. ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा नियम तो म्हणजे स्टेप आउटला धावा गृहीत दिल्या जाणार नाही. आणि निश्चितच बॉलिंग गोलंदाजी तुम्हाला फक्त विकेटच्या चौकारातून करावी लागेल. हे सगळे नियम आहेत. आणि जर एखाद्या खेळाडूने आर्ग्युमेंट केलं, नियमांचं उल्लंघन केलं तर कुणाल येतो स्ट्राईक एंडकडे. आपण होतो नाव स्ट्राईक एंडकडे. आपण होतो फलंदाज दुसरा येतो. सामन्याला सुरुवात होणार आहे. आपण होतो क्षेत्ररक्षण सदलं जातंय. अंडरआर्म बॉक्सचा हा थरणार आपण बघतोय. पारस्पर प्रीमियर लीगचा पहिला चेंडू आपण बघतोय पडला जाईल या मैदानावर. सिद्धार्थ गोलंदाजी मारतो. पहिला चेंडू हलक्या पद्धतीने आपण प्लेस केला. एक धाव मिळते डिक्लेअरच्या रूपानं. राकेश आणि कुणाल जोडी मैदानामध्ये पुढील चेंडू हलक्या पद्धतीने ड्राईव्ह केले गेले. ऑफ साईडला आपण बघतोय निश्चितच छान पद्धतीनं यावेळेस सुरुवात करतोय, स्टार्ट करतोय कुणाल. एकदा गॅप खाली घेऊन टाळला. चांगलं क्षेत्ररक्षण शक्यता. पंचांचा बोट हवेमध्ये आणि और इसके साथ पहला विकेट उनके कैप्टन राकेश ने ही गवा दिया है. दोनों टीम से रिक्वेस्ट है एक एक प्लेयर यहां आ जाए. पारसनाथ पायरेट्स एक प्लेयर अपने यहां भेज दीजिए. एक प्लेयर जो कि आपके प्लेयर्स के नाम बता सके. और ये एक रन और स्ट्राइक पे आ गए उत्कर्ष. हवा के झोंके से भी तेज. सिद्धार्थ की दूसरी गेंद. रिस्क नहीं ले रहे अभी पहला ओवर में. तरी चांगला स्टार्ट बघायला मिळतो. निश्चित मान्यवर इथे उपस्थित आहेत. निश्चितच आपण बघतोय पहिलं षटक सुरू आहे. तर निश्चितच 4 धावा लागल्या गेल्यानंतर सन्मानित चेतनदादा घरत यांचा निश्चितच सत्कार निश्चितच जाबर यांनी करावा असं त्यांना मी विनंती करतो. जेव्हा आपण बघतो शुभ असते आपण सन्मानित चेतनदादा घरत यांचा सत्कार
चिन्ह आणि निश्चितच आपण होतोय और इसी के साथ दूसरा विकेट जाते हुए दूसरे ओवर में दूसरा विकेट कुणाल का जा चुका है और जो नए प्लेयर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण बघतोय दिलं जातं. दोघं काय झालं पाहिजे चेतन यांच्यासाठी वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिले. चेतन योगा धन्यवाद आल्याबद्दल. शोभा वाढवली त्या टुर्नामेंटची आणि त्यांच्या माध्यमातून लाईव्ह फ्री आपण बघतोय. अतिशय चांगला चेंडू आपण बघतोय. यावेळेस गोलंदाज अभि त्याच्या माध्यमातून धावसंख्या 4 असताना आपण 5 असताना तिसरा अंतरा बसतोय. सुपर बॉलर अप्रतिम गोलंदाज आपण बघतोय यावेळेस बघायला मिळते. थोडंसं आपण बघतोय की पायरट्स संघ डळमळतोय. यावेळेस चांगली फलंदाजी करावं. 4 षटक आहेत आपण होतो. दुसऱ्या षटकातच आणि हा फलंदाज येतो मैदानामध्ये. पायरेट्स डूबते हुए तर निश्चितच और ये 3 विकेट एक ओवर में 3 विकेट चटका दिए हैं अमित मिश्रा ने और दूसरे बैट्समैन जो अभी स्ट्राइक पे आ रहे हैं सतीश और अभी अमित मिश्रा जी की गेंद बाकी है तो हो सकता है क्या एक और विकेट इसी ओवर में जाए. त्यानंतर आपण बघतोय आणखीन एक निश्चितच सत्कार करण्यात आला. निश्चितच श्रद्धा चेतन धरत याचा आपण बघू सत्कार करतोय. दुसरा मेडलच्या माध्यमातून आपण त्याचा सत्कार करतोय. सन्मान चिन्ह आणि पुष्प दीक्षित यांचा सन्मान करतोय. वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिला. निश्चितच आयटम यांच्या माध्यमातून आपल्या इथे निश्चितच थोडंसं सत्कार केला जातो. जोडं काय आला पाहिजे शब्दासाठी निश्चितच श्रद्धा चेतन धरत यांचा आपण पुढे सत्कार केला जातो. महाराष्ट्र प्रीमियर लीग स्कोर झाला 5 रन 5 धावा झाल्या आणि आपण बघतोय गडीबांधवरती 5. ऐसा लग रहा है कि पायरेट्स ने ये डिसाइड किया है कि सभी को बैटिंग मिलेगी, कोई छूटने नहीं वाला है. बैटिंग सभी को मिलेगी, आकाश जरूरत नहीं है. आकाश आया राम गया राम. अतिशय भयानक अवस्था आकाश. 5 गडी बाद 5 धावा. डिक्लेरेशन झोन आपण बघतोय. एक डाव डिक्लेरेशन मिळतंय. यश पहिला सामना आपण बघतोय. दडपण बघायला मिळतंय. कुठेतरी चांगलं क्रिकेट खेळताना दिसत आहेत. डिक्लेरेशन आहे. 2 धावा मिळतील लक्षात घ्या. स्ट्राईक तर निश्चितच आपण बघतोय 2 धावा मिळतात. डिक्लेरेशन एक आपण ते ओव्हरथ्रोच्या रूपाने एक धाव मिळते. अंदाज गोलंदाजी मार्कर रुळाल खरंच आपण दयनीय अवस्था आपण बघतोय. 8 धावा झाल्यात. 5 गडी बाद झाल्यात एकंदरीत या संघात. एक चेंडू आपण बघतोय घोषित केला जातोय. उडाल फटका आपण बघतोय. किती धावा 55 डावाच्या 2 धावा. धावसंख्या 10 धावा झाल्यात. पहिली षटक आपण बघतोय. आपण बघतोय स्वतः गोलंदाज आपण बघतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा 3 धावा 2 धावा मिळत आहेत. तर चांगली फलंदाजी या पद्धतीने फलंदाजी करण्याची आवश्यकता होती आणि ती जर स्टार्ट मिळते. 5 गडी बाद झाल्यानंतर यावेळेस पारस्पर पायरेट्सच्या संघाला सुरेख फटका पुन्हा एकदा एक धाव डिक्लेरेशनच्या रूपानं पार्टनरशिप बिल्डअप होत आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण होते धावा केले जात आहेत. यश आणि सतीश पुन्हा एकदा एक धाव एकंदरीत आपण बघतोय. प्रतीक फलंदाजी षटक संपतंय. 3 षटकं संपतंय. धावसंख्या धावफलकावर 5 गड्यांच्या बदल्यात 12 धावा. 12 रन्स हो चुके. 12 रन्स. लास्ट ओव्हर बॉलर ने प्लीज आकाश सेकंड सतीश
क्षेत्ररक्षण सजलं गेले. आपण बघतोय धावा आलेली नाहीत, या षटकात धावा येणं महत्वाचं आहे. टॅप करण्याचा प्रयत्न निश्चित आपण बघतोय. श्रीमंत्र 2 धावा डिक्लेअर्सच्या रूपाने मिळत आहेत. खराब फिल्डिंग फायदा घेतला गेलाय. डिक्लेअर्सच्या रूपाने 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत वर 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. स्पार्टन्स कुछ जल्दी ही खुश हो गया सर. आणि इथे आपण बघतोय की निश्चितच पुन्हा एकदा डिक्लेरेशन 1 धाव. धावसंख्या धावफल करून बघतोय 15 धावा. धावायचा पर्यंत जोरदार करण्याचा प्रयत्न, दुखापत झाली नसेल याची आपण थोडस काळजी घ्यायची आहे. अप्रतिम फटका होता, आता चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळतंय. यश और सतीश की अच्छी साझेदारी. पहिलं चौकार लागतो या सगळ्याचा. टूर्नामेंट का पहला चौका लगा है यश के द्वारा. जोरदार तालियां यश के लिए. बार बार मिस फील्डिंग हो रही है. रन संख्या देखिए कुल मिला के 21 रन स्कोर बोर्ड पे. 21 धावा लागल्यात. आणि इथे आपण बघतो और जाते जाते विकेट देखे गए. 1च धाव, 1 रन. और इसी के साथ एक इनिंग समाप्त. तर निश्चितच सन्माननीय आपण बघतोय चितळवार यांना विनंती करतो की निश्चितच या टुर्नामेंटबद्दल, या आयोजनाबद्दल निश्चितच थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं. विनंती असेल सन्माननीय चितळवार यांना. सर्वप्रथम मंचावर उपस्थित माझा मित्रपरिवार, आमच्या मला अध्यक्ष दीप्ती मंडप, तसेच माझा मित्रपरिवार आरिफ भाई, म्हणजे सर्वांना, तसेच समोरील माझ्या माता भगिनी व सर्व क्रिकेटर्स, सर्व खेळाडूंना माझ्या वतीने साधा प्रणाम. आज मला इकडे आमंत्रित करून जो माझा सत्कार केला, माझ्या टीमचा जो सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. पारसनाथ नगरीतील सर्व माझे युवा मित्र यांचे मी मनापासून आभार मानतो. मला बोलून इकडे सन्मानित केलं, मला चीफ गेस्ट बोलून इकडे येऊन मला सन्मान दिला. एवढं प्रेम माझ्याबद्दल आहे, असंच प्रेम हे आयुष्यभर राहू दे, हेच मी आज आई चंडीगडने प्रार्थना करेन. आणि तुम्हा सर्वांना या खेळासाठी, क्रिकेटसाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. कोणतीही गोष्टी कधीही लागली तरी बिंदास आवाज द्या. मी कधी पण तुमच्या डोक्यात असतो. 24 तास कार्यरत म्हणून नेहमी काम करतो. आई चंडीगड हेच सांगते मला अजून ताकद द्यावी. तुमचा आशीर्वाद असाच राहू दे माझ्या पाठीशी. व सर्वांना एकदा परत तुम्ही ठेवलेलं हे जे आयोजन आहे हे सर्वात बेस्ट आहे. खूप छान आयोजन केले. नितीश भाऊंना मनापासून बोलतो की हे जे आयोजन आहे ते खूप छान बनवलं आहे. याच्यापुढेही तुम्हाला जी काही फलाबद्दल मदत लागेल तर मी 100% करेन. असेच प्रोग्राम्स करत राहा, एकत्र राहा. एकच संधी देऊ इच्छितो आजच्या दिवशी की तुम्ही सर्वांची एकी अशीच ठेवा, आणि की एकी कोणत्याही ठिकाणी भरपूर कामाला येते. सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. जय हिंद, जय श्री. धन्यवाद. सन्माननीय चित्रपट चांगला मार्गदर्शन आहे. निश्चितच आपण बघतोय या स्पर्धेला चांगलं सहकार्य केलं आणि निश्चितच या पारसनाथच्या सगळ्याच सहकार्याच्या सोबत तुम्ही उभे आहात. नेहमी तुमचं सहकार्य लाभणार आहे. निश्चितच त्याबद्दल निश्चित मनपूर्वक धन्यवाद. आणि तुम्ही वेळात वेळ कडे उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांकडनं पारसनाथ नगरी क्लबच्या माध्यमातून आपलं धन्यवाद देतो. थँक्यू. मैदानाकडे वळूयात. धावसंख्या आपण बघतोय 24. आपल्यापासून रजा घेताना दिसत आपण होते सन्मानित चित्रपट घरत, आणि आपण बघतोय श्रद्धा चेतन घरत, दीप्तीजी भोळक, या सगळ्याच मान्यवर आपण बघतोय आपल्याशी रजा घेताना दिसत आहेत. 23 टू विन. बोल. बैटिंग पे मुन्ना और दूसरी तरफ अमित मिश्रा. कौन खेलता मैच हुआ और पास बदला. बचते बचाते 1 रन की प्राप्त. हाँ हाई रोड वो. विनी की दूसरी हाँ गेंद नहीं और
ये यांची बिल्डिंग ते पार्सलचे कैला स्ट्राइक पे टाके बुडा अमित मिश्रा किती असं काय व्हायचं उद्या मासांचे प्रोग्राम व्हायला बड़ा टीम चेयर बहुत बड़ा टीम कला दीड बसू कैला हो तुमच्या 1000 भेटते आईल 1500 भेटते मला आणल्यानंतर 3 रन आ चुके हैं ये ओवर की आखिरी गेंद यांचे भेटते आम्ही घरच म्हणतो बैट चेंज करते हुए आता येते नवनीतच्या होती नवनीतच्या आहेत और 1 रन के साथ ओवर की समाप्ति दिपेश तो स्कोर है 5 हां अच्छा 5 बॉल 1 बॉल अभी बाकी है देवलन वापस हो देवलन हां हां ब्लू कलर गाड़ी थी हां 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 5 बॉल 50 विचारतो तो काय काय ओ बघितला 11 गेला पहिल्या तारीख सांग त्यांच्या ऑर्डरच्या कधी थोडी भेट येणार कंपनीला भेटत मला भेटत ना कंपनीला 18 चेंडू आणि आपण बघतोय 18 धावांची आवश्यकता मॅच संपलेल्या लक्षात घ्या अतिशय चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये जरी गडी बाद झाली नाही मात्र 5च धावा देतोय पहिला चेंडू वाईटचा इशारा पद्धतच्या माध्यमातून खराब चेंडूची नोंद झाले गेले अतिरिक्त धाव मिळते एक्स्ट्रा धाव मिळते धावसंख्या 6 धावा 23 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस संघ आपण बघतोय कोणतेचा अप्रतिम फटका डिक्लेरेशन झोन आपण बघतोय 2 धावा मिळत आहेत सुपर स्ट्रोक थोडंसं आपण बघतोय ओळखलं होतं चेंडूला धावसंख्या वेगाने पुढे सरकते 8 धावा पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न यावेळेस ऑफ स्ट्राईकला 1 धाव मिळतोय पारसनाथ स्पार्टन्स आपण बघतोय अतिशय चांगली फलंदाजी पुन्हा टॅप केला पंच 2 धावा डिक्लेअर पंचांच्या माध्यमातून 2 धावा पंचांनी दिलेली होती थोडंसं आपण होते दिशा क्रॉस बघायला मिळाली काय रे बॉल आलो सुपर टायमिंग बघायला मिळते धावसंख्या बघायला 11 धावा दाखल करायला लागला गेलं नेक्स्ट मॅच तयार व्हायचं पंचांचा इथे आपण वाईटचा इशारा पारसनाथ सुपर किंग्स आणि पारसनाथ पॅन्थर्स या दोन्ही संघाने तयार व्हायचं पारसनाथ सुपर किंग्स आणि पारसनाथ पॅन्थर्स चेंडू लागला होता हलक्या पद्धतीचे इंडियावर होते गती कमी केली धावसंख्या आपण बघतोय 16 धावा पारदर्शक लावले होते नितेश भरतांच्या माध्यमातून मात्र ते बॉल येते फलंदाज सुपर बॅटिंग मृणाल त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय सिद्धार्थ ने 3 बॉल में 3 चौके लगाए तो 500 रुपये का इनामी राशि यहाँ पे किनके दर्शन मात्रे इनके ओर से लेकिन जीतने के लिए 23 रन चाहिए तो नहीं लग सकते सुपर स्लॉप इस बार कॉल किया है बढ़िया रनिंग विकेट दोनों बल्लेबाज के बीच में रन संख्या कुल मिला के आप देख रहे हैं 17 रन ऑन द बोर्ड 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिला के 17 रन 23 रन जीतने के लिए और अगर 3 चौके लगाए 12 गेंदें 6 रन की जरूरत जीतने के लिए यहाँ पे और खुद अपन देखते कप्तानी वाले खेलते हुए मैदान में अगर सिद्धार्थ इन्होंने छक्का लगाया तो हितेश गर्दन की तरफ से 200 रुपये की इनामी राशि रोमांच बढ़ता हुआ मैदान में 12 गेंदें 6 रन बहुत ही सेंसिबल बल्लेबाजी यहाँ पे देखने को मिल रही है कलाई का इस्तेमाल करते हुए और 1 रन मुकम्मल किया अपनी टीम के लिए 1 रन से स्कोर बढ़ता हुआ कुल मिला के 18 रन 5 रन की जरूरत दरकार जीतने के लिए और इस बार खराब गेंद और यहाँ पर और 1 रन मिलते हुए प्रेशर पहली मैच में बनाते हुए पारस टीम के ऊपर
सुपर स्ट्रोक 200 रुपए की इनामी राशि जीतते हुए 200 रुपए मिलेंगे यहाँ पे सिद्धार्थ को 200 रुपए मिलेंगे हितेश खेरा की ओर से सुपर स्ट्रोक, लेकिन यहाँ पे आउट होते हुए अब again स्ट्रोक, लेकिन यहाँ पे कैच आउट होते हुए बैक टू बैक 2 विकेट का पता नहीं यहाँ पे इस मैदान में। अभी हैट्रिक चांस अभी इस गेंदबाज को, सतीश को। क्या पहली हैट्रिक बनाएंगे? गेंद 3, अगली वाली गेंद और हैट्रिक। देखिए यहाँ पे 2 रन मुकम्मल, इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता है 20 3 रन की दरकार जीतने के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, क्या होता हुआ या बल्लेबाज आउट है। अंपायर डिसीजन, जिस तरह से ये स्ट्रोक खेला था, ड्राइव करने की कोशिश थी, लेकिन थोड़ा सा टॉप करने के बाद गेंद डिक्लेरेशन जोन के बाहर जाती हुई। 7 गेंदें और 3 रन की दरकार जीतने के लिए इस टीम के स्पार्टन्स। इस बार बहुत लेकिन क्या कॉलिंग नहीं यहाँ पे, और बल्लेबाज आउट होते हुए। प्लीज सिद्धार्थ, कैप्टन सिद्धार्थ, रिक्वेस्ट है 5 घड़ी बाद सिद्धार्थ आपको प्लीज रिक्वेस्ट है। कैप्टन सिद्धार्थ रिक्वेस्ट है थोड़ा सा ग्राउंड के बाद। थैंक यू वेरी मच। 6 गेंदों 3 रन की दरकार, 6 गेंदों। निखिल माथुर की ओर से 1000 रुपए की इनामी राशि। अगर 6 बार लौट किए, निखिल माथुर की ओर से 1000 रुपए की इनामी राशि अगर वो 6 बार लौट के इस गेंदबाज ने, गेंदबाज सतीश एनी के लिए यहाँ पे अगर 6 गेंदें डालते हैं यानी तो 1000 रुपए की इनामी राशि निखिल माथुर इनकी ओर से। बहुत ही बढ़िया गेम, बहुत ही अच्छा क्रिकेट स्टार्ट होता होगा। पहला गेंद यहाँ पे बैट गेंद 3 रनों की जो दरकार है, 3 रन की जरूरत, 5 गेंद 3 रन। बहुत ही बढ़िया फील्डिंग, सुपर फील्डिंग यहाँ पे, और पहला फील्डिंग 4 गेंद 2 रन। 2 गेंद बहुत ही महत्वपूर्ण है दोनों टीम के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्राइक, यहाँ पे अच्छी फील्डिंग डिक्लेरेशन है। स्ट्राइक वापस आएगी बल्लेबाज के सामने। डिक्लेरेशन है, इसलिए अभी 3 गेंदें 1 रन की दरकार। 3 गेंदें 3 बार रन नीड टू विन फॉर पारसनाथ स्पार्टन्स। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, और यहाँ पे जीत एक्चुअली बहुत ही बढ़िया सिद्धार्थ की टीम पारसनाथ स्पार्टन्स पहली मैच जीती है। कांग्रेचुलेशन और हार्ड लक। लेकिन शुरुआत बहुत ही अच्छी हुई है, बहुत ही अच्छा क्रिकेट देखने को मिला इस मैदान में। तो नेक्स्ट टॉस को यहाँ पर हुआ तो शानदार जीत, विकेट रुकाते नेक्स्ट मैच जो